फ्रेंड्स, आज आपण डिफरन्शियल कॅल्क्युलसच्या लेक्चर 53 वर आहोत आणि आपलं जे टायटल सुरू आहे ते जॉमेट्रिकल इंटरप्रिटेशन ऑफ पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ द फर्स्ट ऑर्डर हे आहे. हे आपण डायग्राम काढली, एक्स एक्सिस, वाय एक्सिस अँड झेड एक्सिस. ही टँजंट काढलेली आहे आणि इथं हे भेटत आहे, त्याला आपण पॉइंट पी दिलेला आहे. ही कर्व आहे आणि ही कर्व इथं भेटत आहे. सो कन्सिडर झेड इज इक्वल टू एफ ऑफ एक्स वाय. हे आपलं इक्वेशन नंबर 1 आहे. वी हॅव सीन दॅट द फंक्शनल इक्वेशन 1 represents a surface geometrically. Now we seek the geometrical interpretation of the partial derivatives delta z by delta x at AB and delta z by delta y at AB. म्हणजे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे पार्शियल. हे द पॉइंट P ऑफ AB, एफ ऑफ AB म्हणजे या P चं जे पॉइंट आहे इट इज दोन व्हेरिएबल मध्ये असल्यामुळे A B, एफ ऑफ AB, x, y, एफ ऑफ x, y, परंतु ऍट AB असल्यामुळे AB, एफ ऑफ AB. म्हणजे जे दिलेलं आहे आपल्याला z इज इक्वल टू एफ ऑफ एक्स वाय. On the surface corresponds to the point AB of the domain of the function. If a variable point P changes its position on the surface such that y remains constantly equal to B, y remains constant equal to B, then it is clear that the locus of the point is the curve of the intersection of the surface and the plane y is equal to B. कुठे भेटत आहे? हे इथं भेटत आहे. On this curve x and z vary according to the relation z which is equal to f of x b. Also delta z by delta x at AB is the ordinary derivative of f of xb with respect to x for x is equal to a. Hence we see that delta z by delta x at AB denotes the tangent. Tangent म्हणजे ही tangent to the curve in which the plane y is equal to b parallel to the zx plane cuts the surface at p. इथं कट होत आहे. P of AB, एफ ऑफ AB मेक्स विथ एक्स एक्सिस. आणि ही जे टँजंट आहे ही एक्स एक्सिस वरून इथून टँजंट ड्रॉ केलेली आहे. Start. Similarly, it may be seen that delta z by delta y at AB is the tangent of the angle which the tangent at P of AB, f of AB to the curve of intersection of the surface and the plane x is equal to a parallel to the zy plane makes with y axis. याच्या आधी ते xz प्लेन मध्ये होतं, हे zy प्लेन मध्ये. zy प्लेन मध्ये x is equal to a आणि तिथे एक्झेड प्लेन मध्ये y इज इक्वल टू b. काही एक्झाम्पल बघू आता. एक्झाम्पल्स नंबर 1 काय दिलेलं आहे? इफ u इज इक्वल टू एक्स स्क्वेअर टॅन इनवर्स y बाय एक्स मायनस वाय स्क्वेअर टॅन इनवर्स एक्स बाय वाय, एक्स वाय इज नॉट इक्वल टू 0. प्रूव्ह दॅट डेल्टा 2u अपॉन डेल्टा एक्स डेल्टा वाय मीन्स मिक्स्ड डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स अँड वाय. एक वेळा तुम्हाला पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय करावं लागेल आणि एक वेळा पार्शियली डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स करावं लागेल. म्हणजे
या u वरून आपल्याला डेल्टा टू यू अपॉन डेल्टा एक्स डेल्टा वाय मिळेल आणि ते आपल्याला प्रूव्ह करायचं आहे एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर होल डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. सोल्युशन. गिवन दॅट u इज इक्वल टू एक्स स्क्वेअर टॅन इनवर्स वाय बाय एक्स मायनस वाय स्क्वेअर टॅन इनवर्स एक्स बाय वाय हे आपल्याला दिलेलं आहे. आता डिफरन्शिएटिंग पार्शियली विथ रिस्पेक्ट टू वाय नॅचरली एक्स कीपिंग कॉन्स्टंट हे लिहायलाच पाहिजे असं काही जरुरी नाही आहे. हे आपण नंबर ऑफ टाइम्स आपल्याला माहित आहे की इन अ पार्शियल डिफरन्शिएशन when we are differentiating with respect to x keeping y as a constant and when we are differentiating partially with respect to y keeping x as a constant. तर आता आपण डेल्टा u बाय डेल्टा y म्हणजे पार्शियली डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू y केलं. x काय असेल इथं कॉन्स्टंट असेल. सो विच इज इक्वल टू एक्स स्क्वेअर हे कॉन्स्टंट आहे याचं डिफरन्शिएशन टॅन इनवर्स y बाय एक्स 1 अपॉन 1 प्लस y बाय एक्स चा होल स्क्वेअर अँड डिफरन्शिएशन ऑफ y बाय एक्स विथ रिस्पेक्ट टू y इज 1 बाय एक्स मायनस. आता नेक्स्ट टर्म मध्ये मात्र y चा वर्ग आणि टॅन इनवर्स एक्स वाय दोन्ही प्रोडक्ट ऑफ टू फंक्शन्स असल्यामुळे u इंटू हिचा फॉर्म्युला वापरावा लागेल. तर फर्स्ट फंक्शन y स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड 1 अपॉन 1 प्लस एक्स बाय वाय चा वर्ग इंटू एक्स बाय वाय चं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू y इज मायनस 1 म्हणजे एक्स अपॉन वाय स्क्वेअर. कसं हो एक्स जसाल तसं राहील 1 अपॉन वाय चं डिफरन्शिएशन मायनस 1 अपॉन वाय स्क्वेअर 1 अपॉन एक्स चं डिफरन्शिएशन प्लस tan inverse x upon y as usual and derivative of y square is 2y. u into v चा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. नंबर ऑफ टाइम्स आपण 12th स्टँडर्ड मध्ये u into v फॉर्म्युला यूज केलेला आहे. तरी सुद्धा आपल्याला एक वेळा इथं लिहून देतो. फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ अदर प्लस अदर फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. अशा पद्धतीनं फक्त इथं हे काय होईल पार्शियल डिफरन्शिएशन करायचं आहे. u इंटू व्ही च दोन फंक्शनचं ते आपण इथं केलेलं आहे. सो विच इज इक्वल टू आता याला जर सोडवायचं ठरवलं आपण तर 1 प्लस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर होईल. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर होईल. हा डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर हा एक्स स्क्वेअर सोबत हा एक्स जर काटला तर एक्स शिल्लक राहते न्यूमरेटर मध्ये आणि हा डिनॉमिनेटरचा जर एक्स स्क्वेअर न्यूमरेटरला गेला तर हा एक्स क्यूब येऊन जाईल आणि डिनॉमिनेटर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर होऊन जाईल. मायनस इन ब्रॅकेट इथं सुद्धा आपल्याला तेच करायचं आहे. आता इथं बघा हा वाय स्क्वेअर या वाय स्क्वेअर सोबत कॅन्सल झाला राईट. न्यूमरेटरला मायनस एक्स राहिला. आता हा 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर आहे. याचं जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय वाय स्क्वेअर दिस वाय स्क्वेअर गोज टू न्यूमरेटर आणि ऑलरेडी ॲट द न्यूमरेटर मायनस एक्स. सो मायनस एक्स वाय स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2y टॅन इनवर्स एक्स बाय वाय आहेच. मग विच इज इक्वल टू एक्स क्यूब अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. हा मायनस मायनस प्लस झाला एक्स वाय स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आणि हा मायनस जेव्हा याला मल्टिप्लाय झाला प्लसला तेव्हा मायनस प्लस किंवा प्लस मायनस यू नो दॅट इट इज मायनस. सो 2y टॅन इनवर्स एक्स अपॉन वाय. आता या पहिल्या दोन्ही टर्मचा जर विचार केला तर डिनॉमिनेटर सारखा आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. त्यामुळे आपण न्यूमरेटरची ऍडिशन करू शकतो. काय येईल ऍडिशन एक्स क्यूब प्लस एक्स वाय स्क्वेअर. त्याच्यामधून एक्स आपल्याला कॉमन काढता येते. काढलं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आणि डिनॉमिनेटर आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. हे दोन्ही कटून जाईल. ओके मायनस 2y टॅन इनवर्स एक्स अपॉन वाय म्हणजे इथं शिल्लक राहील एक्स
मायनस 2y टॅन इनवर्स एक्स अपॉन वाय. कशाची व्हॅल्यू मिळाली? ही डेल्टा यू बाय डेल्टा वाय ची मिळाली. पण आता आपल्याला डेल्टा 2u अपॉन डेल्टा एक्स डेल्टा वाय पाहिजे. म्हणजे आता पुन्हा पार्शियली डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू काय करावं लागेल? एक्स करावं लागेल. मग म्हणून डेल्टा 2u अपॉन डेल्टा एक्स डेल्टा वाय, या एक्स ची डेरिव्हेटिव्ह पार्शियली विथ रिस्पेक्ट टू एक्स कीपिंग वाय एज ए कॉन्स्टंट 1 मायनस 2y. आता काय होईल? वेन वी आर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स कीपिंग वाय एज ए कॉन्स्टंट, त्याच्यामुळे 2y कॉन्स्टंट. बट टॅन इनवर्स एक्स बाय वाय इज डिफरन्शिएबल. वाय? बिकॉज एक्स इज देअर. आणि म्हणून 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स अपॉन वाय इज 1 अपॉन वाय. त्यामुळे आता याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय वाय स्क्वेअर. हा वाय आणि हा वाय कटला. डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटरला जो वाय स्क्वेअर आहे तो न्यूमरेटरला गेला आणि आपल्याला मिळाला आता विच इज इक्वल टू 1 मायनस 2y स्क्वेअर होल डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आता पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 2y स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. वाय स्क्वेअर मायनस 2y स्क्वेअर म्हणजे मायनस वाय स्क्वेअर. सो विच इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर होल डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आणि आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं. डेल्टा 2u अपॉन डेल्टा एक्स डेल्टा वाय विच इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर होल डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. नेक्स्ट एक्झाम्पल सेकंड. इफ u इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर होल रेस टू 1/2. x square plus y square plus z square is not equal to 0. Then we have to prove that delta 2u upon delta x square plus delta 2u upon delta y square plus delta 2u upon delta z square which is equal to 0. म्हणजे आपल्याला डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x as well as y as well as z 2 टाइम्स करावं लागेल. सोल्यूशन. Given that u is equal to x square plus y square plus z square whole raised to minus 1/2, where x square plus y square plus z square is not equal to 0. Hence, delta u by delta x which is equal to minus 1/2 in bracket x square plus y square plus z square raised to minus 3/2 into derivative of x square plus y square plus z square with respect to x is 2x. Which is equal to this 2 will be cancelled and this minus x in bracket x square plus y square plus z square to the power minus 3/2. म्हणजे पहिल्या वेळी जेव्हा डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू x तेव्हा मायनस एक्स इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर होल रेस टू मायनस 3/2 मिळालं. पुन्हा आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू पार्शियली एक्स करू, बघू काय होते. डेल्टा 2u अपॉन डेल्टा एक्स स्क्वेअर. इथं आता प्रॉडक्ट ऑफ टू फंक्शन्स असल्यामुळे u इंटू v चा फॉर्म्युला यूज करावा लागेल. सो मायनस एक्स इज द फर्स्ट फंक्शन अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ अदर इज मायनस 3/2 इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर टू द पॉवर minus 3/2 minus 1 means minus 5/2 and derivative of x square plus y square plus z square is 2x plus second function x square plus y square plus z square to the power minus 3/2 into derivative of minus x is minus 1. So which is equal to these two cancel with these two, this x square minus minus plus and these 3x square which is equal to 3x square in bracket x square plus y square plus z square to the power minus 5/2 minus in bracket x square plus y square plus z square to the power minus 3/2. So with the symmetry or in the similar manner, what happened when we are partially differentiating with respect to x 2 times, at that time here 3x square in bracket x square plus y square plus z square to the power minus 5/2 minus in bracket x square plus y square plus z square raised to minus 3/2. When we partially differentiating with respect to y 2 times, काय होईल? Similarly we can easily obtain
डेल्टा टू यू अपॉन डेल्टा वाय स्क्वेअर. इथं एक्सच्या जागी वाय येईल, बस. बाकी जैसे थे 3y² इन ब्रॅकेट x² प्लस y² प्लस z² टू द पॉवर -5/2 माइनस इन ब्रॅकेट x² प्लस y² प्लस z² टू द पॉवर -3/2. आणि व्हेन वी आर पार्शियली डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू z2 टाइम्स काय येईल, डेल्टा टू यू अपॉन डेल्टा z² विच इज इक्वल टू y च्या जागी आता z² येईल, 3z² इन ब्रॅकेट x² प्लस y² प्लस z² टू द पॉवर -5/2 माइनस इन ब्रॅकेट x² प्लस y² प्लस z² होल रेस टू -3/2. आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, हे प्रूव्ह करायचं आहे. डेल्टा टू यू अपॉन डेल्टा x² प्लस डेल्टा टू यू अपॉन डेल्टा y² प्लस डेल्टा टू यू अपॉन डेल्टा z². आणि या तिन्ही ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे, म्हणून काय करता येईल, हेच डेल्टा टू यू अपॉन डेल्टा x² प्लस डेल्टा टू यू अपॉन डेल्टा y² प्लस डेल्टा टू यू अपॉन डेल्टा z² किंवा ऍडिंग दीज अबाव 3 रिझल्ट्स बी म्हणू शकतो आपण. मग काय होईल, विच इज इक्वल टू प्रत्येक व्हॅल्यू मध्ये 3 आहे त्याच्यामुळे 3 कॉमन काढलं आणि प्रत्येक व्हॅल्यू मध्ये पहिली टर्म आहे x² प्लस y² प्लस z² टू द पॉवर -5/2. शिल्लक काय राहिलं, इथं राहिलं x², इथे राहिला y² आणि इथं राहिला z². म्हणून ब्रॅकेट मध्ये x² प्लस y² प्लस z² आणि मायनस इथं हा एक वेळ आलेला आहे, इथं एक वेळ आलेला आहे, इथे एक वेळ आलेला आहे, तिन्हीला मायनस आहे म्हणून -3 टाइम्स इन ब्रॅकेट x² प्लस y² प्लस z² टू द पॉवर -3/2. आता याला पॉवर 1 आहे, जर 1 मध्ये -5/2 केला आपण तर काय राहून जाईल, विच इज इक्वल टू 3 इन ब्रॅकेट x² प्लस y² प्लस z² रेस टू -3/2 -3 इन ब्रॅकेट x² प्लस y² प्लस z² रेस टू -3/2 अँड विच इज इक्वल टू 0. यालाच काय म्हणतात, हो याला लाप्लास इक्वेशन सुद्धा म्हणतात इन 3 व्हेरिएबल्स. म्हणजे लाप्लास व्हेरिएबलचं लाप्लास इक्वेशनचं नोटेशन म्हणजे डेल्टा u². या टर्मला आपल्याला असं सुद्धा लिहिता येईल, डेल्टा स्क्वेअर u इज इक्वल टू 0 वेअर डेल्टा इज इक्वल टू डेल्टा स्क्वेअर इज इक्वल टू डेल्टा 2 अपॉन डेल्टा x², डेल्टा 2 अपॉन डेल्टा y², डेल्टा 2 अपॉन डेल्टा z². त्यामुळे जर u इज इक्वल टू 1 अपॉन x² प्लस y² प्लस z² टू द पॉवर 1/2 असेल, x² प्लस y² प्लस z² इज नॉट इक्वल टू 0 असेल, देन शो दॅट इथं रिकामी जागा जर आपण लिहिली डेल्टा टू यू अपॉन डेल्टा x² प्लस डेल्टा टू यू अपॉन डेल्टा y² प्लस डेल्टा टू यू अपॉन डेल्टा z² इज इक्वल टू 0, तर खाली आपण ए ऑप्शन मध्ये हे लिहू शकतो. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाइप विचारायचा असेल तर देन शो दॅट नाही म्हणायचं. इफ यू इज इक्वल टू गिवन दिस देन दिस इज इक्वल टू 0a, डेल्टा स्क्वेअर u इज इक्वल टू 0b आणि सी मध्ये बोथ ए अँड बी, डी मध्ये नन ऑफ दिस, तर याचा आन्सर असेल सी, बोथ ए अँड बी. तर मित्र हो, आज या लेक्चर साठी आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.